Good morning, students. Once again, I welcome you all to e-learning platform of Electrical Engineering Department by Dr. Bapuji Salunke Institute of Engineering and Technology, Kolhapur. I, Mr. K.R. Jadhav, lecturer at Dr. Bapuji Salunke Institute of Engineering and Technology, giving lecture on the subject electrical and electronics measurement. And today's topic is types of measuring instruments. Okay. जसं की आपण काल बघितले हे टाईप्स ऑफ मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स, त्यामध्ये आपण डिस्कस केलेलं फर्दर मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंट, इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट अँड इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंट. त्यामध्ये फर्दर आपण इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट्सचे जे टाईप्स बघितलेले ॲब्सोल्यूट अँड सेकंडरी इन्स्ट्रुमेंट्स. आता ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट काय आहे हे काल मी डिटेलमध्ये सांगितले, तरी पण एकदा आपण ओव्हरव्ह्यू डिस्कस करूया की ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंटमध्ये काय आहे. तर आपल्याला जे काही मेजरमेंट मिळते हे इन टर्म्स ऑफ फिजिकल कॉन्स्टंट्स मिळते. म्हणजेच काय, ते जे काय आपल्याला रिडिंग मिळणार आहे किंवा जे काय आपल्याला डिफ्लेक्शन मिळणार आहे ते आपल्याला एका स्टँडर्ड फॉर्म्युलामध्ये पुट करून आपल्याला फायनल व्हॅल्यू त्या क्वांटिटीची फाइंड आउट करायला लागते. दॅट इज इन दी ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट. म्हणजेच काय, आपल्याला ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंटमध्ये डायरेक्ट रिडिंग भेटत नाही. तसंच सेकंडरी इन्स्ट्रुमेंट काय होतं, तर इन सेकंडरी इन्स्ट्रुमेंट आपल्याला काय होत होतं, तर जे काय डायरेक्टली जे काय आपल्याला आउटपुट आहे मिळणार आहे त्या इन्स्ट्रुमेंटचं, ते डायरेक्टली ॲज अ आपण काय करू शकतो, ते क्वांटिटी म्हणून मेजर केलेलं असणार आहे. म्हणजेच जसं तुमचं ॲमीटर आहे, व्होल्टमीटर आहे, वॅटमीटर आहे, हे जे तुम्ही प्रॅक्टिकल परफॉर्म केलं आहे फर्स्ट इयरला, की त्याच्यामध्ये काय होतं, तुम्हाला डायरेक्टली व्हॅल्यूज भेटत होत्या. म्हणजे करंटची व्हॅल्यू पाहिजे तर ॲमीटर लावला की लगेच तुम्हाला करंटची व्हॅल्यू भेटत होती. आता नेक्स्ट परत सेकंडरी इन्स्ट्रुमेंटचे नेक्स्ट टू टाईप्स आहेत. दॅट इज फर्दर क्लासिफिकेशन आहे ॲनालॉग इन्स्ट्रुमेंट अँड डिजिटल इन्स्ट्रुमेंट. आता आपल्याला आज हेच बघायचं आहे, ॲनालॉग इन्स्ट्रुमेंट आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट. आता ॲनालॉग म्हणजे काय आणि डिजिटल म्हणजे काय हे तुम्हाला फर्स्ट इयर इलेक्ट्रॉनिक्सला झालं असेल की ॲनालॉग म्हणजे काय असते आणि डिजिटल म्हणजे काय असते. ओके. नेक्स्ट ॲनालॉग इन्स्ट्रुमेंट. आता ॲनालॉग इन्स्ट्रुमेंट इज दे डिफाइंड ॲज द इन्स्ट्रुमेंट हुज आउटपुट इज कंटिन्युअस फंक्शन ऑफ टाईम. दे हॅव कॉन्स्टंट रिलेशन टू दी इनपुट. म्हणजे काय होते ॲनालॉग इन्स्ट्रुमेंटमध्ये, काय होते, त्याचं जे काय आउटपुट असणार आहे, समजा व्हेरिएशन समजा करंटमध्ये थोडंफार झालं तर तुमचं ॲनालॉग इन्स्ट्रुमेंट काय करणार आहे, लगेच ते रिडिंग दाखवणार आहे. किंवा जे काय व्हॅल्यूज आपल्याला मिळणार आहेत हे डेसिमल पॉईंटमध्ये असणार आहे. म्हणजे समजा आता रिडिंग आले 1.05. सो ॲनालॉग इन्स्ट्रुमेंट ॲक्च्युअल आपल्याला रिडिंग दाखवणार आहे, दॅट इज 1.05. म्हणजे काय, कंटिन्युअस व्हेरिएशन. जर समजा करंटमध्ये जर कंटिन्युअसली चेंज होत राहिला तर तुमचं ॲनालॉग इन्स्ट्रुमेंट काय करते, कंटिन्युअसली चेंज करते. सो आपल्याला ज्या काही इलेक्ट्रिकलच्या फिजिकल क्वांटिटीज आहेत, दॅट इज व्होल्टेज आहे, करंट आहे, पॉवर आहे, एनर्जी आहे, हे आपण काय करू शकते, ॲनालॉग इन्स्ट्रुमेंटनं मेजर करू शकते. ओके. आता एक गोष्ट आहे की आपण प्रॅक्टिकलला पण बघितलं आहे की प्रत्येक वेळेला व्होल्टेज आपलं काय होत नाही, कॉन्स्टंट राहत नाही. म्हणजे समहाव 225 असते किंवा 230 असते, 230 आहे, 235 आहे, समहाव असं व्हेरिएशन असते. सो व्हेरिएशन असल्यामुळं आपल्याला जे काय मेजर करायचं असते व्होल्टेज, त्यासाठी आपण काय करतो, ॲनालॉग इन्स्ट्रुमेंट यूज करते. नेक्स्ट डिजिटल इन्स्ट्रुमेंट. आता हे जे काय मेजर्ड व्हॅल्यू आपण करणार आहे दॅट इज इन दी फॉर्म ऑफ डिजिटल नंबर्स ओनली. दॅट इन्स्ट्रुमेंट्स कॉल्ड ॲज डिजिटल इन्स्ट्रुमेंट. म्हणजे जे डिजिटल इन्स्ट्रुमेंट्स आहेत, हे डिजिटल इन्स्ट्रुमेंट्स जे काय आपलं रिडिंग मेजर करणार आहेत हे आपल्याला फक्त कुठल्या फॉर्ममध्ये मिळणार आहे, तर डिजिटल नंबरमध्ये मिळणार आहे किंवा डिजिटल नंबरच्या फॉर्ममध्ये काय होणार आहे, मिळणार आहे. त्यालाच आपण काय म्हणतोय, दॅट इज डिजिटल इन्स्ट्रुमेंट. आता हे डिजिटल इन्स्ट्रुमेंट आपल्याला बनवायला किंवा त्याचं जे काही डिझाईन आहे, हे डिझाईन कसं असते, कॉम्प्लेक्स असते. बिकॉज दे आर सो मेनी इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट्स आर युज्ड इन दॅट. सो ड्यू टू दॅट दिस डिजिटल इन्स्ट्रुमेंट इज कन्स्ट्रक्शन वाईज इज व्हेरी कॉम्प्लेक्स आणि त्याची कॉस्ट पण काय आहे, जास्त आहे. म्हणून जास्तीत जास्त आपण डिजिटल इन्स्ट्रुमेंट वापरत नाही. आपण काय करतोय, ॲनालॉग इन्स्ट्रुमेंट वापरतोय, बट त्याला डिस्प्ले देताना काय करतोय, डिजिटल डिस्प्ले असते. काय म्हणतोय का, म्हणजे समजत असेल तुम्हाला की ॲनालॉग इन्स्ट्रुमेंटला डिस्प्ले कुठला असते, डिजिटल असते. त्याला आपण डिजिटल इन्स्ट्रुमेंट म्हणू शकत नाही. जे तुम्हाला ईच अँड एव्हरी म्हणजे इन द डेसिमल पॉईंट्स तुम्हाला जर रिडिंग भेटत असेल, सो दॅट इज इन्स्ट्रुमेंट इज अन ॲनालॉग इन्स्ट्रुमेंट.
डिजिटल इन्स्ट्रुमेंटमध्ये आपल्याला फक्त डिजिटल नंबरमध्ये व्हॅल्यू मिळते, तर ती इन्स्ट्रुमेंट इज कॉल्ड ॲज डिजिटल इन्स्ट्रुमेंट. आता नेक्स्ट पॉईंट आहे इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट. हे इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट आता परत आपण पहिल्या स्लाइडवर जाऊया. आता याच्यामध्ये बघा ॲनालॉग इन्स्ट्रुमेंटचे फर्दर 2 टाईप आहेत, दॅट इज डिफ्लेक्टिंग आणि नल डिफ्लेक्शन. डिफ्लेक्टिंग इन्स्ट्रुमेंट काय आहे, मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की डिफ्लेक्टिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये डिफ्लेक्शन होते, म्हणजे जो काय पॉइंटर असते, तुम्ही जसं गाडीचं स्पीडोमीटर बघितलं असेल, जसं मी काल सांगितलं, जसं जसं तुमचं स्पीड वाढते तसं तसं काय होते, तो डिफ्लेक्टर काय होते, डिफ्लेक्ट होते आणि आपल्याला काय होते, रिडिंग मिळते. आता हे ॲनालॉग इन्स्ट्रुमेंटचे फर्दर 3 टाईप आहेत, तर डिफ्लेक्टिंग इन्स्ट्रुमेंटचे फर्दर 3 टाईप आहेत, इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट, इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट अँड रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट. आता आपण ते डिस्कस करूया हळूहळू एक एक. इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट. आता इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट काय करते, तर इंडिकेट दी क्वांटिटी विथ रिस्पेक्ट टू पॉइंटर दॅट बिंग मेजर. म्हणजे आपल्याला जी काही क्वांटिटी मेजर करायची ती क्वांटिटी आपल्याला कोण दाखवते, तर तो पॉइंटर दाखवते, जेणेकरून आपल्याला ती क्वांटिटी काय होणार आहे, मिळणार आहे. आणि ही जी क्वांटिटी आहे ही क्वांटिटी आपल्या स्केलवरून काय होत असते, जो काय पॉइंटर आहे तुमचा तो पॉइंटर काय होते, स्केलवरून काय होत असते, मूव्ह होते. जसं तुमचा स्पीडोमीटर आहे, स्पीडोमीटर काय करते, समजा जर 60च्या स्पीडनं गाडी चालू झाली तर काय होते, तुमचा जो काय स्पीडोमीटरचा पॉइंटर असते तो पॉइंटर कुठंपर्यंत जाते, अप टू 60पर्यंत काय होते, हळूहळू मूव्ह होत जाते 60पर्यंत. जसं समजा तुम्ही स्पीड कमी केलं तर काय होते, तो परत कमी येते. जसं स्पीड वाढवलं तर परत काय होणार आहे, तो पॉइंटर काय होणार आहे, मूव्ह होते. सो तो काय करते, आपल्याला फक्त आणि फक्त इंडिकेट करते. म्हणून दॅट इन्स्ट्रुमेंट इज कॉल्ड एज इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट. समजा तुमचा करंटचा किंवा ॲमीटर आहे, आपले जे लॅबोरेटरीजमध्ये जे काय ॲमीटर्स असतात, हे ॲमीटर्स काय करतात, आपल्याला फक्त रिडिंग्स हवे असतात. मग ते काय करते, ज्यावेळेला तुम्ही एखादा सप्लाय ऑन करताय किंवा व्होल्टेज मेजर करताय, त्यावेळेला काय होते, फक्त काय होते, तुमचा डिफ्लेक्टर काय होते, किंवा तो जो काय पॉइंटर असते जो की दाखवणार आहे आपल्याला रिडिंग, तो पॉइंटर फक्त काय होते, समजा 230 व्होल्ट आहेत, सो 0 to 230 व्होल्ट तो जातोय हळूहळू आणि आपल्याला काय होते, एक्झॅक्ट रिडिंग मिळते. ओके. नेक्स्ट टाईपचे इन्स्ट्रुमेंट आहे दॅट इज इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट. आता इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट काय करते, तर आपल्याला जसं मी काल तुम्हाला सांगितलं की इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय, तुमचा एनर्जी मीटर जे काय असते आपल्या घरातलं, जे काही आपल्याला इलेक्ट्रिसिटी बिल येते. ओके. आता टोटल इलेक्ट्रिसिटी आपल्याला काढायची असते ओव्हर दी पिरियड, सो त्याच्याशिवाय आपण काय करू शकत नाही, बिल फाइंड आउट करू शकत नाही. एनर्जी काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला आहे 1 युनिट जे काय असते आपलं ते काय आहे, किलोवॅट आवर. 1 युनिट इज इक्वल्स टू 1 किलोवॅट आवर. सो किलोवॅट आवर या सगळ्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला टाईम पण त्यात मेजर करायला लागते. सो टोटल एनर्जी सप्लाय बाय दी सर्किट इन अ गिवन इंटरवल ऑफ द टाईम. म्हणजे समजा एका तासासाठी आपण किती एनर्जी सप्लाय करतोय या जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर टोटल काय करतोय आपण, त्या एका तासाचं एनर्जी जेवढं काय कन्झम्पशन केले म्हणजेच काय केलं, तेवढी एनर्जी आपण जेवढी वापरल्या तेवढी एनर्जी आपल्याला एका तासामध्ये जेवढी काय एनर्जी वापरणार आहे ॲज पर दॅट आपल्याला काय येते, बिल येते. ओके. सो हे जे इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट आहे काय करते, सगळी एनर्जीचं टोटल कॅल्क्युलेशन करते. समजा 1 युनिट आहे, आधी जळलं परत 1 जळलं, तर ते काय करते 1 + 1 2 युनिट्स असं काउंट करते. सो ते काउंट केलं एका तासामध्ये, समजा जर 2 युनिट कन्झ्युम केले असतील तर ॲज पर दॅट तुम्हाला त्या रेटनुसार काय होते, बिल येते. असं आपलं काय असते, बिल महिन्याचं बिल असते. सो त्याचे जे काही टाईप्स आहेत इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंटचे ते काय, वॅट आवर मीटर किंवा ती इलेक्ट्रिसिटी आपण मेजर करतो, जो आपला एनर्जी मीटर घरामध्ये असते, इट इज अ काइंड ऑफ इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट. अँड लास्ट पॉइंट ऑफ दी today's lecture is recording instrument. Recording instrument is defined as the instrument which records continuous variation of the magnitude of an electrical quantity for a particular period. जसं आपला हे असते ECG तुम्ही बघितला असेल किंवा ही जी खाली डायग्राम दिसते, ही डायग्राम काय आहे, कंटिन्युअसली व्हेरी होते. सो डिपेंडिंग अपॉन युअर टाईम ते काय करते, व्हेरिएशन इन मॅग्नेट्यूड फॉर अ पर्टिक्युलर टाईम. म्हणजे समजा 5 मिनिटापूर्वी काय होतं, 10 मिनिटांनंतर काय होतं. ECG जसं तुम्ही बघितलं असेल की पेशंटचा ECG हॉस्पिटलमध्ये काढतात, ते काय होतं, पेपरवरती जी काही क्वांटिटी असणार आहे तुमच्या पल्सेसची किंवा जे काय तुमचा करंट रिडिंग असणार ते काय करते, कंटिन्युअसली त्याच्यावरती काय करते, बाय युझिंग पेन अँड ड्रम ऑपरेशन ते काय करते, तिथं ड्रॉ करते जसं काय ऑपरेशन असणार आहे. सो ती व्हॅल्यू आपल्याकडे फायनल प्रत्येक वेळेला राहणार आहे. जे समजा तुमची जी काय पेपरवरती येणाऱ्या फाईल्स आहेत किंवा जे काय ड्रॉ होणार आहे पेपरवरती क्वांटिटीज, त्या क्वांटिटी आपल्याकडे काय राहणार, कंटिन्युअस स्वरूपात राहणार आहे. सो दॅट इज अ रेकॉर्ड करतोय आपण. सो दॅट इज इन्स्ट्रुमेंट इज कॉल्ड एज रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट. जशी ती खाली डायग्राम दिल्या
की ही जी ECG हॉस्पिटलमध्ये तुम्ही बऱ्याच वेळेला बघितलं असले डायग्राम. सो काय आहे, कंटिन्युअस व्हेरिएशन आहे. जसं जसं तुमचं चेंज होणार आहे तसं तसं काय होणार आहे, ती मॅग्नेट्यूड चेंज होणार आहे. मॅग्नेट्यूड चेंज झाली की आपली व्हॅल्यू चेंज होणार आहे. सो ती व्हॅल्यू आपण काय करतोय तर रेकॉर्ड करतोय बाय युजिंग दी recording instrument. Okay, today we stop here. From tomorrow we start with new point. Thank you.